बेडग आणि मालगाव येथे शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची जाहीर सभा। सभेने शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाले बळ। शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या, भागात मोठ्या प्रमाणावर विकास निधी देऊ, मंत्री उदय सामंत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। मालगाव आणि बेडगमधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने बेडग आणि मालगाव या ठिकाणी जाहीर सभा झाली। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत बोलताना म्हणाले की शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून दिल्यास या भागाचा चांगला विकास शिवसेनेच्या माध्यमातून होईल। आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली, याचा फायदा सर्व महिलांना झाला। ही योजना कधीही बंद होणार नाही। यावेळी शिवसेना नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्यावर जोरदार टीका केली। आम्ही कधीही बंद करणार देणार नाहोत हे आश्वासन आम्ही महिला भगिनींना द्यायला आलोय आणि मग त्यांची मनं जिंकण्यासाठी आलेलो। पण हा देखील आपण विचार केला पाहिजे, आज मोठ्या संख्येने महिला भगिनी इथं उपस्थित आहेत, पण आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू कोणी केली, त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते, उपमुख्यमंत्री कोण होते, याचा देखील आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। आणि मी मगाशा देखील भाषणामध्ये सांगितलं की भारतीय जनता पार्टी म्हणून माननीय देवेंद्रजी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, त्यांच्याबद्दल नितांत आदर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। त्यांच्या कार्यप्रणालीवर देखील मी प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे, परंतु त्या जिल्ह्यामध्ये जे काही घडतंय ते योग्य नाही हे देखील मी देवेंद्रजींच्या कानावर घालणार आहे। आज मित्रपक्ष म्हणून आपण सगळे एकत्र काम करत असताना एखाद्या मित्रपक्षाला त्रास देणं हे दुसऱ्या मित्रपक्षाकडनं होऊ नये ही देखील विनंती मी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमच्या नेते मंडळींना करणार आहे। कारण शेवटी ही लोकशाहीतली निवडणूक आहे, ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, ही ग्रामस्थांनी स्वतःच्या गावचा विकास कसा करून घ्यायचा हे ग्रामस्थांनी ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे। आणि हे ठरवल्यानंतर आपला लोकांमधला माणूस जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचा, पंचायत समितीमध्ये पाठवायचा आणि याच्यासाठी मतदान करायचं, यासाठी लोकशाहीमध्ये निर्माण झालेली ही निवडणूक आहे। मी मगाच्या भाषणामध्ये देखील सांगितलं, या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना आदरांजली वाहिली पाहिजे। कारण 1960 सालामध्ये दिल्लीवरनं या महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण कलश आणत असताना ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामपंचायत